चला तर मग आता बनवूया तव्यावरची झणझणीत भरीत रेसिपी। तर तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तर तेल हे गरम होऊ द्यायचं आहे। तेल हे गरमच होत आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये जिरं टाकायचं। जिरं तळून घेत आहे। कढीपत्ता, तर कढीपत्ता तळून झालेला आहे। तर हा थोडासा साईडने काढून ठेवायचा तिथेच बाजूला, आणि कांदा टाकायचा। आता हा कांदा तळून घ्यायचा। फिरून घेत आहे। तर बघा असा साईडने थोडासा बाजूला काढून ठेवायचा तळून झाल्यावर कढीपत्ता। आता हा कांदा चांगला तळून घ्यायचा गुलाबी रंगाचा होईपर्यंत। एक ते 2 मिनिटं तळून घ्यायचं चांगला। आता हा कांदा तळून झालेला आहे। आता यामध्ये टोमॅटो, तुम्हाला हवा तेवढा टोमॅटो तुम्ही टाकू शकता। आता हा टोमॅटो तळून घेत आहे। हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट, ही पण तळून घ्यायची आहे। फिरून घेत आहे। आता हे चांगलं तळत आहे। 1 ते 2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं। आता ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे। शेंगदाण्याचा कूट, फिरून घेत आहे। मीठ चवीनुसार, आता हे चांगलं तळून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं तिखट टाकत आहे, मिरची कमी तिखट असल्यामुळे, आणि थोडंसं तिखट टाकल्यामुळे याला कलर पण छान येतो।
फिरून घ्यायचं. आता हे चांगलं तळत आहे. आता इथे वांगे भाजून घेतलेले आहेत. ते वांग्याची साल काढून असे बारीक करून घेतले आणि आता यामध्ये टाकायचे. आता हे जे टमाटर आहे ते चांगलं गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर जो कढीपत्ता बाजूला काढला होता तो पण मिक्स करायचा आता याच्यामध्ये. आता हे 5 ते 10 मिनटं चांगलं तळून घ्यायचं. बघा टोमॅटो चांगल्या पद्धतीने गाळ झालेला आहे. आता हे थोडंसं तयारच होऊ द्यायचं आणि फिरवत राहायचं. तेल थोडं जास्त टाकलं की छान फ्राय होते वांग्याचं भरीत. तर हे 5 ते 10 मिनटं चांगलं फ्राय होऊ द्यायचं. झाकण ठेवून वाफ जरी काढली तरी चालेल. टोमॅटो कांदा चांगलंच फ्राय झालेला आहे. तर आता हे भरीत तयार आहे. बघा कसं झणझणीत भरीत तयार झालेलं आहे. तर रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण नक्कीच बनवून पहा. अशा प्रकारचं भरीत तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आता हे भरीत तयार आहे. आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे.